2.5/10 अपूर्णांक दशांश चिन्हाचा वापर करून टिंब असा लिहितात. आता ही संख्या मिळतील आहे 2.5/10. यामध्ये 2 हा पूर्णांक भाग आहे. यामध्ये 2 हा काय आहे? पूर्णांक आहे. आणि 0.5 म्हणजे 5/10 अपूर्णांक आहे. मग आता हा कसा लिहायला विचारलेला आहे? मग लिहिताना लिहायचं पूर्ण भाग डाव्या बाजूला 2.5 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. 0.1 हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही. आता या ठिकाणी 0.18 हा दशांश अपूर्णांक आहे. आता कोणत्या प्रकारे आता लिहिता येतो तो आपण बघूया. आता 18/100 अशा प्रकारे आपण लिहू शकतो. किंवा 10 + 8/100 ह्या प्रकारे पण आपण लिहू शकतो. किंवा 10/100 + 8/100 ह्या तिन्ही प्रकारे आपण लिहू शकतो. परंतु 10 + 8/100 या प्रकारे आपण लिहू शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. लिहिता येणार नाही तर ह्या प्रकारे लिहिता येणार नाही. या प्रकारे लिहू शकतो, या प्रकारे लिहू शकतो, या प्रकारे लिहू शकतो. 7.05 ही संख्या दशांश अपूर्णांकात लिहा. आता 7 हा पूर्णांक आहे. पूर्णांक आणि 0.5 हा अपूर्णांक आहे. म्हणजेच 0.05 म्हणून लिहिताना कसं लिहायचं? 7.05 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 0.75 चे अतिसंक्षिप्त रूप कोणते का? या ठिकाणी 0.75 म्हणजेच अपूर्णांकामध्ये आपण लिहा 75/100. आता 75/100चा दशांश अपूर्णांकामध्ये अतिसंक्षिप्त रूप करायचं आहे. म्हणजेच 75/100 याला कोणत्या संख्येने भागलं पाहिजे? एकाच संख्येने. म्हणजे त्याचं छोटं रूप मिळेल. अतिसंक्षिप्त म्हणजे छोटं रूप. एकाच पाड्यामध्ये येणारी संख्या कोणती? मग ह्या दोन्ही संख्या. मग 25च्या पाड्यामध्ये येतात ह्या संख्या. मग अंशाला पण 25ने भागा, छेदाला पण 25ने भागा. मग छेदाला 25ने भागा तर 25×4 100 आणि 25×3 = 75. म्हणजे ह्याचं अतिसंक्षिप्त 75/100चं अतिसंक्षिप्त रूप 3/4 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 5 पैसे रुपयामध्ये कसे लिहाल? आता 5 पैसे सांगितलेले आहेत. या ठिकाणी 5 पैसे रुपयामध्ये लिहायचं तर 5 × 1/100 म्हणजेच येणार आहे 5×1 = 5. 5/100 पैसे. आता रुपया पैशामध्ये दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे. मग 0.05 रुपये. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. खालीलपैकी कोणता दशांश अपूर्णांक नाही? आता या ठिकाणी नाही लिहिलेलं आहे. आता दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात? तर ज्याचे छेद 10, 100, 1000 असतात अशा अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक म्हणतात. मग हा 15/100 आहे म्हणजे हा दशांश अपूर्णांक आहे. 163/1000 आहे हा दशांश अपूर्णांक आहे. 93/10 आहे हा दशांश अपूर्णांक आहे. पण 19/80 हा दशांश अपूर्णांक नाही, कारण त्याचा छेद 80 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 28.8 हा दशांश अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहा. आता ही संख्या मी लिहून घेते 28.8. आता ही संख्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लिहायची आहे. 28 हा पूर्ण भाग आहे. तो रेषे दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला येणार म्हणून तो 28 लिहिले. 28 हा अंशस्थानी येणार 8 आणि एकच संख्या आहे छेद 10. 28.8/10 याचं वाचन आणि हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक अशा पद्धतीने लिहितात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. 5.9/10 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या रूपात लिहा. आता मी पूर्णांकयुक्त अपूर्णांक इथे लिहून घेते 5.9/10. आता हा दशांश चिन्ह वापरून लिहायचा आहे. मग पूर्ण भाग हा दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला येणार. म्हणजे ह्या बाजूला लिहिला 5 आणि छेद 10 आहे म्हणजे एकच संख्या. वरती 90 ही एक संख्या आहे म्हणून 5.9 हा झाला दशांश अपूर्णांक. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. 56/100 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहा. आता हा दिलेला आहे अपूर्णांकामध्ये 56/100. आता हा दशांश चिन्हाच्या
अपूर्णांकात लिहायचा आहे. मग पूर्ण भाग या ठिकाणी दिलेला नाही आहे म्हणून दशांश चिन्हाच्या उजवीकडे 0 लिहायचं. पूर्ण भाग नाही आहे. आता छेद 100 आहे आणि संख्या पण वरती 2 आहेत म्हणजे 0.5 आहे त्याचं उत्तर. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. 56.22 हा दशांश अपूर्णांक कोणत्या पद्धतीने वाचता येतो? आता वाचन विचारलेलं आहे या ठिकाणी. मग 56.22 असं आपण वाचू शकत नाही. 56.22 शतांशही वाचू शकत नाही. तर 56.22 असं त्याचं वाचन आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर.